कवितेच्या दुनियेत या उपक्रमामध्ये आज माझी दुसरी कविता. त्या दिवशी पहिली कविता आपण राजाभाऊ धर्माधिकारी यांची ऐकली आणि आज मी माझी कविता आपणासमोर सादर करतो आहे. कवितेचे शीर्षक आहे केल्याने कविता होत नसते. केल्याने कविता होत नसते, अनुभवाचे तिला पंख असतात. केल्याने कविता होत नसते, अनुभवाचे तिला पंख असतात. कधी कोमल गुलाबाचा स्पर्श तर कधी काट्याचे डंख असतात. कधी प्रखर ऊन असते तर कधी शीतलशी सावली असते. कधी प्रखर ऊन असते तर कधी शीतलशी सावली असते. कधी कठोर बापाचा तोरा तर कधी प्रेमळ माऊली असते. कवितेला कधीच धर्म नसतो. कवितेला कधीच धर्म नसतो. कवितेला कधीच जात नसते. कविता असते चंचल निरागस, घरे पेटवणारी वात नसते. कविता जीवनाचा सार असतो. कधी काळजावर वार असतो. कविता जीवनाचा सार असतो. कधी काळजावर वार असतो. कधी प्रखर विचार असतो. कधी जीवनाचा आधार असतो. कविता कधी करत नसतात. कविता तशीच बनत जाते. कविता कधी करत नसतात. कविता तशीच बनत जाते. जशी सुगरण पक्षी सुंदर घरटे आपले विणत जाते. कविता कविताच असते, तिला स्वतःशी जोडू नये. कविता कविताच असते, तिला स्वतःशी जोडू नये. घ्यावा प्रत्येक विषय हाती, मन कोणाचं मोडू नये. कधी वारा व्हावं, कधी निवारा व्हावं. कधी कुणाचं खापर कुणाच्या माथी फोडू नये. व्हावा प्रत्येक शब्द मोती अगदी सहज माळता यावा. व्हावा प्रत्येक शब्द मोती अगदी सहज माळता यावा. लिहिलेला कोणताही शब्द कुणासाठी खोडू नये. झाले कित्येक शायर गेले तळागाळाला. झाले कित्येक शायर गेले तळागाळाला. वाहवा मिळो ना मिळो, लिहिणे कधी सोडू नये. कवितेला रूप नसतं, कवितेला विचार असतात. कवितेला रूप नसतं, कवितेला विचार असतात. कधी सुख तर कधी दुःख, कधी प्रेमाचे फुहार असतात. कधी सुख तर कधी दुःख, कधी प्रेमाचे फुहार असतात. कविता असतेच तशी जणू खळाळत वाहणारी. कविता असतेच तशी जणू खळाळत वाहणारी. मन मात्र एकच असते, त्यात अनेक विचार असतात. कविता कविताच असते हत्तीच्या दृष्टांतासारखी. कविता कविताच असते हत्तीच्या दृष्टांतासारखी. ज्याला जशी वाटली तसे तिचे आकार असतात. आधी कविता समजायला कठीण, कवी ग्रेससारखी. कधी कविता समजायला कठीण, कवी ग्रेससारखी. पण कधी कधी नाजूक साजूक तर कधी भटांचे प्रहार असतात. कविता कविताच असते, तिला सहज घ्यायचं नसतं. कविता कविताच असते, तिला सहज घ्यायचं नसतंच. कधी कळणारही नाही आपल्याला इतके तिचे प्रकार असतात. कधी कळणारही नाही आपल्याला इतके तिचे प्रकार असतात. कधी कळणारही नाही आपल्याला इतके तिचे प्रकार असतात. धन्यवाद मित्रांनो. कवितेच्या दुनियेत ही दुसरी कविता आज आपण ऐकलीत. पुढल्या वेळेस एका नामवंत कवीची कविता घेऊन तुमच्यासमोर येऊ. धन्यवाद.